मित्र हो, नमस्कार. आपणा सर्वांना माझा सविनय जय भीम. नमो बुद्धाय. आलोकशाही प्रस्तुत बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमाला महोत्सवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना मला अतिशय आनंद होतो आहे. या व्याख्यानमालेला आपला जो वाढता प्रतिसाद मिळतो आहे तो पाहून उत्साह वाढलेला आहे. अतिशय आनंद होतो आहे की एक चांगल्या उपक्रमामध्ये आपण सारे सहभागी होत आहात. मित्रांनो, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचे पुरोगामी महाराष्ट्राच्या पायाभरणीमध्ये अत्यंत मोलाचे असे योगदान आहे. तर त्यांच्या अनुषंगाने आज आपण विषय घेतलेला आहे. या संदर्भात जर सांगायचं झालं तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या बरोबरीनंच महाराष्ट्रामध्ये समता प्रस्थापना करण्यामध्ये आणि विशेषतः अस्पृश्यता निवारणाच्या कामामध्ये अत्यंत कृतिशील पुढाकार घेणारे महर्षी शिंदे होते. आंबेडकर पूर्व कालखंडामध्ये अस्पृश्यता निवारणाची चळवळ गतिमान करण्यात आणि तिचे महत्त्व मुख्य प्रवाहातील चळवळींना पटवून देण्यामध्ये त्यांनी अतिशय अमूल्य स्वरूपाचं असं योगदान दिलेलं आहे. महर्षी शिंदे यांचा मूळ पिंड हा संशोधकाचा होता. भारतातील बहिष्कृतांच्या प्रश्नाचं गांभीर्य त्यांच्या संशोधनामधून समोर आलेलं होतं. त्याचप्रमाणे भारतामध्ये बौद्ध धम्माच्या संदर्भातील त्यांचं संशोधनही अत्यंत पायाभूत स्वरूपाचं असं आहे. या संशोधनासाठी ते ब्रह्मदेशापर्यंत गेले. बुद्ध आणि धम्म याविषयी त्यांच्या मनामध्ये अतीव स्वरूपाचं प्रेम होतं. ते स्वतःला बुद्धाचे अनुयायीच मानत असत. खरं तर बुद्धाचे सच्चे अनुयायी शोभावेत असे कार्य महर्षी शिंदे यांच्या हातून आयुष्यभरात साकार झालेलं आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि बौद्ध धम्म या विषयावर शिवाजी विद्यापीठाच्या मराठी आदी विभागाचे प्रमुख आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर रणधीर शिंदे सर आज या विषयावरती मांडणी करणार आहेत. समकालीन मराठी साहित्य, कविता यांचे एक प्रमुख भाष्यकार आणि सजग जाणीवांनी समृद्ध असे एक समीक्षक म्हणून डॉक्टर रणधीर शिंदे यांचा लौकिक आहेच, पण महर्षी शिंदे यांच्या संदर्भातील त्यांचे संशोधनही अतिशय अमूल्य स्वरूपाचं आहे आणि महर्षींच्या कार्याचे अनेक ज्ञात अज्ञात पैलू त्यांनी आजतागायत आपल्या समोर आणलेले आहेत. अद्यापही त्यांचं या अंगाने खूप मौलिक स्वरूपाचं संशोधन चालू आहे आणि महर्षी शिंदे आणि बौद्ध धम्म या विषयीची त्यांची मांडणी आज आलोकशाहीच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करत असताना मला अतिशय आनंद होतोय. तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि बौद्ध धम्म याविषयी आपल्यासमोर मांडणी करण्यासाठी येत आहेत डॉक्टर रणधीर शिंदे. नमस्कार सर्वांना. डॉक्टर आलोक जत्राटकर यांच्या यूट्यूब चॅनलसाठी एका वेगळ्या विषयावरती मी आपणाशी संवाद साधणार आहे. या मालेमध्ये व्याख्यान सत्रामध्ये बुद्धाविषयीची विविध चिंतन सूत्र तुमच्या समोर येत आहेत. आजच्या काळामध्ये किंवा आधुनिक कालखंडामध्ये बुद्धाच्या जीवनचरित्राकडं, विचारांच्याकडं आणि कार्याकडं एका नव्या दृष्टिकोनातून, एका नव्या पिढीसमोर पुन्हा एकदा नव्यानं बुद्धाची वाट आधुनिक समाजाला, आधुनिक जगाला कशी पथदर्शक ठरेल याविषयीचे काही संवाद सत्र या चॅनलच्या निमित्तानं आपल्यासमोर येत आहे. मी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि बुद्ध यांच्या संबंधानं काही एक विचार मांडू पाहणार आहे. अर्थात बुद्धाच्या जगभरातील सगळ्या या द्रष्टेपणाबद्दल अनेक विचारवंतांनी, तत्त्वज्ञानांनी किंवा समाज महापुरुषांनी काळाच्या वेगळ्या टप्प्यांवरती बुद्धाची थोरवी आपल्यापर्यंत पोहोचविलेली आहे. त्याचाच एक भाग, त्या कडीतला, त्या शृंखलेतलाच एक महत्त्वाचा भाग म्हणून बुद्ध चिंतनाविषयीचा एक सूत्र मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे 20व्या शतकाच्या पूर्वार्धातले एक महत्त्वाचे विचारवंत, समाजसुधारक म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. 1873 ते 1944 हा त्यांचा जीवित कालखंड. कर्नाटकातल्या जमखंडीसारख्या एका छोट्या संस्थानामध्ये त्यांचा जन्म आणि त्यांची बालपणाची जडणघडण झाली.
वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानांचा आणि विचारसरणीचा एक उदार अशा सहिष्णू परंपरेचा त्यांच्यावरती संस्कार झालेला होता. आणि पुढे पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकत असताना आधुनिक ज्ञानानं आणि विशेषतः नास्तिक्याच्या काही विचारानं ते भारावून गेले होते. मात्र याच कालखंडामध्ये 19व्या शतकाच्या शेवटच्या 1-2 वर्षांमध्ये महर्षी शिंदे यांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन झालं आणि ते ब्राह्म समाजाच्या संपर्कामध्ये आले. न्यायमूर्ती रानडे आणि भांडारकर यांनी उदयभान महाराष्ट्रामध्ये केलेल्या या समाजाकडे ते आकृष्ट झाले आणि त्यांच्या जीविताची रेषा या कालानं निश्चित केलेली आपल्याला दिसते. या दरम्यान 1901 ते 3 या कालखंडामध्ये महर्षी शिंदे प्रार्थना समाजाच्या वतीनं मँचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड इथं इंग्लंडमध्ये तौलनिक धर्मशास्त्राचा अभ्यास करायला गेले आणि तेथून आल्यानंतर सबंध आयुष्यभर ब्राह्मधर्माचा प्रसार आणि प्रचार आणि प्रार्थना धर्माचा प्रचारक म्हणून त्यांनी काम पत्करलं. आपल्या जीवित कालखंडाचा सामाजिक कर्तेपणाचा आणि कृतिनिष्ठ अशा प्रकारच्या सामाजिक सुधारणेमध्ये फार ललांभूत वाटावं अशा प्रकारचा सामान्य स्वरूपाची कामगिरी महर्षी शिंदे यांनी भारताच्या समाजकारणामध्ये केलेली दिसते. विशेषत्वानं अस्पृश्यता निवारणाचं कार्य हा त्यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा अत्यंत ठळक अशा प्रकारचा वैशिष्ट्य म्हणावं लागेल. महात्मा फुले आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यानंतर अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं मूलभूत वाटावं अशा प्रकारचं सामाजिक सुधारणेचं कार्य महर्षी शिंदे यांनी केलं. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची आणि मौलिक ठरावी अशा प्रकारची वैचारिक स्वरूपाचं लेखन महर्षी शिंदे यांनी आपल्या काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती केलेलं आपल्याला दिसतं. त्यांचं ललित आणि वैचारिक स्वरूपाचं लेखन समजून जाणून घेणं हा देखील एक फार महत्त्वाचा भाग शिंद्यांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून शिंदे यांच्या वैचारिक लेखनाच्या वाटेवरील बुद्धचिंतनाची वाट आणि शिंदे यांनी ती कशी समजून घेतली, कशी आकलन करून घेतली आणि त्याचे ठसे, त्याचे ध्वनी, त्याचे प्रतिध्वनी शिंद्यांच्या सबंध आयुष्यामध्ये कसे उमटले, बुद्धाला त्यांनी कसं जाणून घेतलं आणि त्यांच्या जीवनकार्याकडं शिंदे यांची पाहण्याची दृष्टी कोणती होती याविषयी काही बोलावं असा एक मी विषय इथं तुमच्यासमोर मांडणार आहे. एक म्हणजे शिंदे ज्यावेळेस 1901 ते 3 या कालखंडामध्ये मँचेस्टरला शिकत होते, कंपॅरेटिव्ह रिलिजनचा अभ्यास करत होते. इतिहास, समाजशास्त्र, जगभरातलं धर्मशास्त्र याचा ते अभ्यास करत होते आणि त्याचाच एक भाग म्हणून शिंद्यांनी जाणीवपूर्वक आणि हेतुपूर्वक एक ऐच्छिक विषय म्हणून बौद्ध धर्माचा अभ्यास त्यांनी निवडलेला होता. प्रोफेसर कार्पेंटर नावाचे अतिशय ज्ञानी शिक्षक त्यांना बौद्ध धर्माचा आणि पाली भाषेचा अभ्यास शिकवत होते. शिंद्यांच्या 2 वर्षाच्या पदवीनंतर प्रोफेसर कार्पेंटर यांनी शिंद्यांच्या बौद्ध धर्माच्या विशेष रुचीबद्दल आणि अभ्यासाबद्दल गौरवोद्गार काढले होते आणि याबद्दलची धन्यता शिंद्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये नोंदवली होती. या 2 वर्षाच्या अभ्यासानंतर म्हणजे मी शिंद्यांच्या 3-4 टप्प्यांमधून बुद्धचिंतनाकडे एक पाहणार आहे. एक म्हणजे त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये बुद्धचिंतनाचं, बुद्ध तत्त्वज्ञानाचं काय महत्त्व आणि त्याचे प्रतिध्वनी कसे त्यांच्या जीवनचरित्रामध्ये उमटविले, आणि दुसरा भाग शिंद्यांच्या अस्पृश्यताविषयक संशोधनाचा भाग म्हणून बुद्ध काळाकडं, बुद्ध इतिहासाकडं आणि बुद्ध तत्त्वज्ञानाकडं ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहेत हा एक भाग. आणि त्याचबरोबर संस्थात्मक आणि सार्वजनिक जीवनामध्ये देखील शिंद्यांनी बुद्धाची वाट त्यांना कशी महत्त्वाची वाटत आली. तर अशा 3-4 अंगाने बुद्धाच्या चिंतनाकडे शिंदे कोणत्या दर्शनबिंदूतून पाहतात, दृष्टिकोनातून पाहतात या संबंधीचं मी एक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पुढं मँचेस्टर म्हणून भारतामध्ये आल्यानंतर ब्राह्मधर्माचा प्रसार आणि प्रचार कार्य म्हणून शिंद्यांनी भारतभर भ्रमंती केली आणि संस्थात्मक आणि सार्वजनिक जीवनामध्ये देखील बुद्ध विचार, बुद्ध तत्त्वज्ञान हा कायम त्यांच्या जिव्हाळ्याचा, आस्थेचा आणि खोलवर चिंतनाच्या अशा प्रकारचा विषय होता. ब्राह्म समाजाच्या विविध उपासना, प्रवचनं, व्याख्यानं, भाषणं हा शिंद्यांच्या वेळोवेळी बुद्धाविषयीचे ध्वनी सतत शिंद्यांच्या व्याख्यानांमधून आपल्याला ऐकायला मिळतात. अगदी अहल्याश्रम या पुण्याच्या संस्थेमध्ये वैशाख पौर्णिमेस महर्षी शिंदे बुद्ध जयंती अतिशय आनंदानं आणि उल्हासानं साजरी करायचे. बऱ्याचदा पाली भाषेचे जागतिक एक पंडित धर्मानंद कोसंबी यांना बुद्ध जयंती दिवशी ते प्रवचन द्यायला आमंत्रित करायचे. तर हा सगळा भाग शिंद्यांच्या जीवनचरित्रामध्ये वेगळ्या टप्प्यांमध्ये पाहायला मिळतो. 1930 साली राष्ट्रीय चळवळीमध्ये शिंद्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना शिक्षा झाली आणि त्यांची रवानगी येरवडा तुरुंगामध्ये जेलमध्ये शिंद्यांची झाली.
तर एरवडा तुरुंगामध्ये जात असताना शिंदेनी 3 पुस्तकं आपल्याबरोबर घेतली. त्यातलं एक पुस्तक होतं भगवद्गीता, दुसरं पुस्तक होतं बायबल आणि तिसरं पुस्तक होतं ते धम्मपद. ही 3 पुस्तकं घेऊन शिंदे तुरुंगामध्ये गेलेले होते. आणि ज्या दिवशी शिंदे तुरुंगामध्ये गेले होते त्या दिवशी संध्याकाळचे 7 वाजले होते आणि आकाशामध्ये वैशाख पौर्णिमेचा चंद्र उगवलेला होता अशी त्यांनी नोंद केलेली आहे. आणि अशा वेळी आपण बुद्धावरती व्याख्यान दिलं असतं, मी तुरुंगाच्या बाहेर असतो तर बुद्धावरती मी व्याख्यान भाषण दिलं असतं, त्याची आठवण त्यांना झाली. एके दिवशी तुरुंगामध्ये असताना 6 सप्टेंबर 1930 साली पहाटे उठल्यानंतर त्यांच्या मनामध्ये शांत रसाचा आविर्भाव झाला आणि त्याचं नातं त्यांनी बुद्ध स्मरणाशी, बुद्ध आठवणीशी नोंदवलेलं आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानातील करुणा, मुदिता, मैत्री आणि उपेक्षा या चतुसूत्रीचा आठवण आणि स्मरण शिंद्यांना झाली आणि त्याचा एक आविष्कार शिंद्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये निळ्या टप्प्यांवरती आपल्याला पाहायला मिळतो. अगदी तुरुंगात असताना जनाक्कांना त्यांच्या बहिणीला त्यांनी बुद्ध धर्म आणि संघ नावाचं एक पुस्तक आवर्जून पाठवून देण्याची विनंती शिंद्यांनी केलेली होती. तर ह्या काळाच्या वेगळ्या टप्प्यांवरती शिंद्यांच्या आयुष्यामध्ये बुद्धाचा एक माग किंवा पाठलाग सतत आपल्याला पाहायला मिळतो. शिंद्यांनी आपल्या नातवंडांची जी नावं ठेवली ती बऱ्याचदा रामायण, महाभारत आणि बुद्ध वाङ्मयाशी संबंधित अनेक व्यक्तींची नावं नातवंडांची ठेवली होती. त्याची एक रम्य आणि अतिशय हृदयस्पर्शी अशा प्रकारची नोंद शिंद्यांच्या एका 1935 सालातल्या नोंदीमध्ये आहे. प्रतापराव शिंदे हे त्यांचे मोठे चिरंजीव, तर त्यांच्या मुलांच्या नावांमध्ये एका मुलाचं नाव त्यांनी अशोक असं ठेवलेलं होतं आणि एका नातीचं नाव सुजाता असं ठेवलेलं होतं. तर त्याची अतिशय हृदयस्पर्शी अशा प्रकारची नोंद शिंद्यांच्या 35 सालाच्या एका छोट्या रोजनिशीमध्ये आहे. ती जी आहे सुजाता ही भगवान गौतम बुद्धाची आरंभ काळातील एक उपासिका किंवा शिष्या अर्वेला नगरीमध्ये जन्मलेली आणि बुद्ध साक्षात किंवा बुद्ध दर्शन झालेली, भारावलेली अशा प्रकारची ती शिष्या होती. या सुजातेकडून दुधाचा पायस धारण करून किंवा अर्पण करून बुद्धानं उपोषण सोडले अशी ती कथा आहे. तर त्याला अनुलक्षून ह्या नातीचा जन्म आणि तिचं नामकरणाचा विधी शिंद्यांनी ती नोंद अशी केलेली आहे की चिरंजीव प्रतापरावांची 3री मुलगी जन्मून आज 12वा दिवस, तिचे नामकरण सुजाता. एका पाटावर गौतम बुद्धाचे चित्र त्यांना सुजाता नमस्कार करीत असलेले ठेवले आणि बुद्धसार संग्रहातील गोष्ट वाचल्यावर अर्भकास चित्रापुढे ठेवले आणि बुद्धाचे नामस्मरण केले. अशा प्रकारची अत्यंत हृदयस्पर्शी अशा प्रकारची नोंद शिंद्यांच्या रोजनिशीमध्ये आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये बुद्ध चरित्राला, बुद्ध वाङ्मयाला, बुद्ध जीवनाला शिंदे किती महत्त्व देत त्याचाच एक वस्तुपाठ शिंद्यांच्या या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शिंद्यांच्या जीवनामध्ये तत्त्वज्ञानाचा जरी ब्राह्मधर्माचा, एकेश्वरी धर्माचा एक फार मोठा भाग व्यापलेला असला तरी बुद्धाचे ध्वनी पुन्हा पुन्हा आपल्याला भेटत राहतात. त्यांच्या आयुष्यामध्ये 1925-26 साली नंतर उत्तर काळामध्ये शिंदे सार्वजनिक जीवनापासून काहीशी थोडेसे अलग झाल्यानंतर या जीवनचिंतनामध्ये, धर्मचिंतनामध्ये व्यग्र झालेले दिसतात. पण तरी देखील 1926-27 त्यांनी ब्रह्मदेशाची यात्रा केली. तर बुद्ध चिंतनाचा, बुद्ध मार्गाचा, बुद्ध संशोधनाचा, बुद्धाच्या समाजशास्त्रीय पाहणीचा, इतिहास काळाचा शोध घेण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून देखील शिंद्यांची ब्रह्मदेशाची यात्रा किंवा सफर ही फार महत्त्वाची आहे. बौद्ध धर्माचं जीवन प्रत्यक्ष अनुभवावं, पाहावं या धारणेतून शिंद्यांनी ब्रह्मदेशाला जाण्याची सफर निश्चित केली. मराठीतले एक फार महत्त्वाचे लेखक चि.वी. जोशी यांच्या पाली भाषेतल्या धम्मपदाचा पुस्तक त्यांनी अनुवाद वाचलेला होता आणि त्यांच्या मनाला शांती लाभली होती आणि आपल्या स्वतःच्या स्वभावामध्ये या धम्मपदाच्या वाचल्यानंतर काही पालट झाला, परिवर्तन झालं अशी नोंद शिंद्यांनी केलेली आहे. आणि दुसरा हेतू की ब्रह्मदेशातली सामाजिक स्थिती पाहावी, हा जो शिंद्यांच्या आयुष्यामध्ये संशोधनाचा एक फार मूलभूत अशा प्रकारचा भाग होता. तर त्याचा एक भाग म्हणून शिंद्यांनी ब्रह्मदेशाची यात्रा केलेली होती. 21 जानेवारी 1927 साली महर्षी शिंदे पुण्याहून 3ऱ्या प्रहरी मेलच्या रेल्वेने कलकत्त्याला निघाले आणि 24 जानेवारीला कलकत्त्याला पोहोचले. कलकत्त्याला ब्राह्म समाजाचा माघोत्सव होता आणि फार मोठा उत्सव ब्राह्म समाजाचा केला जाणार होता. आणि त्या माघोत्सवामध्ये एका मिशनरी परिषदेमध्ये एका भाषणामध्ये शिंद्यांनी मी बौद्ध आहे असं एक खळबळजनक विधान केलं
आणि त्यांच्या विधानाबद्दल फार वादंग देखील त्या परिषदेमध्ये गाजलेलं होतं. आणि त्यावेळेस शिंदे यांनी त्याची अशी एक निरुत्तर करण्यासाठी असं सांगितलं आहे की मी बौद्ध धर्मामधून, ब्राह्म समाजामध्ये निरनिराळ्या धर्मातून अनेक प्रकारची माणसं येतात आणि मी जर बौद्ध धर्मातून आलो असेल तर मला न घेण्याचं कारण काय आहे? आज जर गौतम बुद्ध जिवंत होऊन आले असते तर ब्राह्म समाजाचे औदार्य पाहून त्यांनी जर इच्छा प्रदर्शित केली असती तर त्याला तुम्ही नाकारणार काय? अशा प्रकारचं एक फार चांगलं विधान शिंद्याने त्या मिशनरी परिषदेमध्ये केलं होतं. पुढं शिंदे कलकत्त्याहून 8 फेब्रुवारीला ब्रह्मदेशामध्ये निघाले आणि ब्रह्मदेशामध्ये मंडालेपासून, रंगूनपासून ब्रह्मदेशाची सामाजिक जीवन, तिथला बहिष्कृत समाज, तिथली जाती व्यवस्था, बौद्ध तत्त्वज्ञानी, भिक्खू संघ, मठ प्रणाली, कार्यपद्धती, सामाजिक जीवन व्यवहार खूप बारकाईने पाहिला. आणि या 2.5-3 महिन्यांच्या नोंदी ब्रह्मदेशाच्या सफरीच्या फार नितांत रमणीय नोंदी शिंद्यांच्या रोजनिशीमध्ये, प्रवास वर्णनामध्ये आणि आत्मचरित्रामध्ये पाहायला मिळतात. अगदी पॅगोडे तिथले किंवा फौजी, भिक्खू संघ किंवा मठ, भिक्षू पद्धती, कोडन्ना नावाचे एक भिक्षुक त्यांच्या भेटीमध्ये त्यांना भेटले. तर प्रत्येक ठिकाणी अनेक टेकड्यांच्यावरती, गावांमध्ये, वस्त्यांमध्ये, विहारांमध्ये शिंदे फिरले आणि तिथल्या कार्यपद्धती त्यांनी समजून घेतल्या. एक प्रकारच्या पावित्र्याच्या भावनेनं शिंद्यांचा हा सगळा बुद्ध प्रणाली किंवा बुद्ध जीवनानुभव जाणून घेण्याचा एक मोठा भाग ब्रह्मदेशाच्या सफरीमध्ये पाहायला मिळतो. आणि या विहारातील आध्यात्मिक वातावरण देखील ते भारावून गेलेले दिसतात. एके ठिकाणी एका विहारामध्ये शिंद्यांनी बुद्धाची प्रार्थना ऐकली. बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. ही 3 शरण्य रत्ने. आणि शिंद्यांनीतल्या एका भिक्खूला असं विचारले की ही आहेत खरी, परंतु बौद्धालाच तेवढे शरण मी येऊ शकत नाही का? आणि बौद्ध धर्मात मी प्रवेश घेऊ शकणार नाही का? असा एक प्रश्न तिथल्या भिक्खूला शिंद्यांनी त्या प्रवासामध्ये विचारलेला होता. तर हा ब्रह्मदेशाची सफर, शिंद्यांच्या बौद्ध धर्माच्या जीवनपद्धतीची, समाज पाहणीचा एक महत्त्वाचा प्रवास बिंदू आहे असं आपल्याला दिसतो. तिथले अनेक बौद्ध पुतळे, तिथले विहार, अनेक माणसं त्यांना जाणून घेण्याचा भाग शिंद्यांचा होता. अगदी एका देवळामध्ये महात्मा बुद्धाला मुनी असा शब्द वापरला आहे. भारतीय तत्त्वज्ञानाची परंपरा ही मुनी परंपरा आहे आणि मुनी या शब्दाला जैन आणि बौद्ध फिलॉसॉफीमध्ये एक वेगळ्या अशा प्रकारचं महत्त्व आपल्याकडे दिसतं. तर एके ठिकाणी एका देवळामध्ये बुद्धाचा पुतळा पाहिल्यानंतर शिंद्यांचा स्वभाव फार मिश्किल आणि विनोदात्मक अशा स्वरूपाचा आहे. त्या पुण्यधर्म म्हणून त्या तळ्यामध्ये जिवंत मासे अर्पण करण्याची एक पद्धत होती आणि टोपलीमध्ये काही माणसं मासे विकत बसलेले असायचे. तर तो भाविक किंवा भक्त तो मासा घ्यायचा आणि त्या जलाशयामध्ये टाकायचा. तर शिंद्याने असं म्हटलं आहे की पुन्हा पुन्हा तेच मासे टोपलीमध्ये येत होते. तर ते मासे इतके माणसाळून गेले होते की ते मासे आपोआपच टोपलीत येऊन पडायचं. असं एक मिश्किल अनुभव देखील शिंद्याने व्यक्त केला आहे. या पॅगॉन शहरामध्ये अनेक शहरं, तिथले पॅगोडे, अगदी रात्रीच्या अंधारात कंदील घेऊन, दुभाषिक घेऊन शिंद्यांनी हा सगळा बौद्ध विहाराचा परिसर आपल्या नजरेखालून घातलेला आहे. अगदी त्याची एक आठवण देखील त्यांनी मद्रासकडल्या लक्ष्मी नरसू नावाच्या एका बुद्ध धर्मप्रसारकाची आठवण देखील आणि त्याच्या बुद्ध प्रसाराबद्दल फार गौरवशाली नोंद देखील शिंद्यांनी केलेली आहे. सागाय नावाची टेकडी ब्रह्मदेशातली आणि जवळपास 400 विहार तिथं त्यांनी पाहिलेले होते आणि 1000 भिक्षू आणि भिक्षुणी 2000 संख्ये इतका मोठा ब्रह्मदेशातल्या बौद्ध हा पंथाचा प्रसार आणि भाग शिंद्यांनी पाहिलेला होता. एका भिक्षुणीजवळ एक भिक्षू एका भिक्षुणीला पाली भाषा शिकवत असल्याची एक आठवण देखील त्यांनी सांगितलेली आहे. आणि धम्मपदातील सहस्रवग्ग हा अध्याय त्या शिष्याकडून पाली भाषेत उच्चार रूपामध्ये शिकून घेतल्याची एक आठवण देखील त्यांनी सांगितलेलं आहे की ती शिष्या, तिला ते उच्चार जमत नव्हते, तर तिचे उच्चार करत असताना तिचे जे हाल झाले ते ऐकून माझे हाल झाले असे शिंद्यांनी मुश्किलपणानं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर ह्या भिक्षुणी एखादा भिक्षुक पुढे आला तर जमिनीला गुडघे टेकून, कपाळ टेकून त्याला नमस्कार करत असे. तर हा पंक्ती प्रपंच, हा भेदप्रपंच ब्रह्मदेशामध्ये, स्त्री पुरुषांच्यामध्ये किंवा बौद्ध विहारांमध्ये मला पाहायला मिळाला, अशी देखील स्पष्ट अशा प्रकारची नोंद त्यांनी दिलेली आहे. एक प्रकारच्या आंतरिक जिव्हाळ्याच्या, आस्थेच्या खोलवरच्या भावनेने शिंद्याने हा सगळा परिसर न्याहाळलेला होता. आणि
कोणताही विधी संस्कार न करता मी स्वतःच्या मनाने ह्या ठिकाणी असेपर्यंत भिक्षूचे व्रत मी धारण केलेले असं शिंदे म्हणत होते. आणि हा एकांतवास, इथलं शुद्ध चांदणं आणि कसलीही तगमग नाही, अशा काळामध्ये एका विशुद्ध अंतःकरणानं मी बुद्धाला शरण गेलेलो आहे या भावनेनं शिंद्यांनी ही सफर केलेली होती. आणि हे करत असताना साक्षात मला बौद्ध धर्माचा साध्यंत इतिहास लक्षात आला. बुद्धचरित्र माझ्या नजरेसमोर मूर्तिमंत दिसू लागलं असं शिंद्यांनी म्हटलेलं आहे. पुढं मंडाले इथं ते गेले. अगदी टिळकांना ज्या तुरुंगामध्ये कारावासामध्ये तो तुरुंग त्यांनी पाहिला. भिक्षूंची अंत्येष्टी त्यांनी पाहिली आणि त्याला एक शब्द शिंद्यांनी वापरला की मृत्युत्सव. भिक्षूंचा अंत्येष्टी किती उत्साहानं साजरी केली जाते. जगभरातल्या अनेक सामाजिक जीवनामध्ये मरणाचे सोहळे किंवा उत्सवी स्वरूप साजण्याच्या ज्या पद्धती आपल्याकडे दिसतात, तसं ब्राह्मी समाजामध्ये भिक्षूचा मृत्यू असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि अगदी त्या पालखीला सजवून खूप महिने तो मृतदेह ठेवला जातो आणि त्याचा उत्सव साजरा केला जातो. अनेक भक्तगण येतात. 3,000 ते 4,000 लोक एका मृत्यूस्थळ आल्याची आठवण त्यांनी दिलेली आहे. मेवा मिठाई वाचणं किंवा कळसूत्रे बाहुल्यांचे खेळ करणं असा एक प्रकारचा ब्रह्मदेशातल्या बौद्ध विहारांचा आणि प्रदेशाची एक आठवण शिंद्यांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून शिंद्यांच्या आयुष्यामध्ये 27 साली त्यांनी जी ब्रह्मदेशामध्ये यात्रा केली, तर तो ब्रह्मदेशातल्या बौद्ध संघ विहार पाहण्याचा एक आठवणीचा एक चरित्रपट त्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा आहे. शिंद्यांच्या आयुष्यामध्ये, जीवनकार्यामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये अस्पृश्यता निवारणाचं कार्य एक फार महत्त्वाचं कार्य आहे. आणि या कार्याला त्याला एक बौद्धिक स्वरूपाचं, एक शिस्तशीर स्वरूपाचं संशोधन मिळावं म्हणून शिंद्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न नावाचा ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ लिहित असताना बुद्ध संशोधनाची वाट, बुद्ध इतिहासाची वाट शिंद्यांच्या सबंध संशोधनपर लेखनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भारतीय समाजातल्या गुलामीच्या स्वरूपाच्या जातीव्यवस्थेचा इतिहास सांगत असताना आणि त्याची वाटचाल सांगत असताना बुद्ध काळातील इतिहासाचा एक माग शिंद्यांनी आपल्या संशोधनामध्ये घेतलेला आहे. पुरातन अस्पृश्यतेचं रूपदर्शन म्हणून शिंद्यांनी हा गौतम बुद्धाची आणि त्या काळातल्या जातीसंस्थेचं स्वरूप जाणून घेण्यासाठी हे संशोधन केलेलं दिसतं. आणि गौतम बुद्धाचा उदय म्हणजे भारतीय इतिहासातील किंबहुना आशिया खंडाच्या इतिहासातील एक मोठी मुहूर्तमेढ असं त्यांचं म्हणणं होतं. आणि या मुहूर्तमेढीचा पुन्हा पुन्हा शिंदे उल्लेख करत राहतात. आणि त्यासाठी एक शब्द त्यांनी फार चांगला, मेढ असा शब्द वापरला आहे. तर इतिहासातली ही एक मेढ आहे. बौद्धपूर्व आणि बौद्धोत्तर इतिहास काळाचा शोध घ्यायचा असेल तर गौतम बुद्धाची ही मुहूर्तमेढ ही मला फार महत्त्वाची वाटतं, असं शिंद्यांनी फार गौरवानं म्हटलेलं आहे. इतिहास काळातल्या बुद्ध जातीसंस्थेचा इतिहास, अगदी जाती ग्रामबाह्य कधी झाल्या, त्यातली वंश परंपरागता काय आहे आणि अतिशय नीच समजा असा व्यवहार जो वर्ज्य अनाचरणीय स्वरूपाचा निर्माण झाला आणि त्याला गौतम बुद्धाच्या कालखंडामध्ये एक समतेचं राज्य म्हणून, जाती वर्णभेदाचं राज्य म्हणून बुद्धानं कसा वेगळा असा विचार केला, त्या खुणांचा, त्या इतिहास काळातल्या दडलेल्या जागांचा शिंदे जाणीवपूर्वक शोध घेत राहतात. पाली वाङ्मय, बौद्ध वाङ्मय, जागतिक वाङ्मयाचे अनेक संदर्भ, अनेक इंटरनॅशनल कॅनव्हास देखील शिंद्यांच्या बुद्ध विचाराच्या इतिहास काळाच्या शोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी प्रोफेसर रिस डेव्हिस नावाचे एक बौद्ध वाङ्मयाचे संशोधक त्या काळातले, बुद्धिस्ट इंडिया नावाचा त्याने एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला, तर त्याचा देखील आधार शिंद्यांच्या विवेचनामध्ये आहे. अनेक पाली ग्रंथ, जातक कथा, पुराण वाङ्मय, मायथॉलॉजी याचा शिंद्यांनी फार शिस्तशीर अशा प्रकारचा अभ्यास केला होता. एक प्रकारची ऐतिहासिक तौलनिक दृष्टी शिंद्यांच्या या संशोधनापाठीमागं होती. आणि त्याने असं म्हटलंय की पाली वाङ्मयाचं जर इतिहासाचा जर तुम्हाला शोध घ्यायचा असेल तर हिंदू पुराणांच्या पेक्षा पाली वाङ्मयामध्ये, जातक वाङ्मयामध्ये इतिहासाच्या सरळ खुणा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याचं पारडं, निर्हेतुकपणाचं पारडं आणि सरळपणाचं पारडं हे थेटपणानं पाली वाङ्मयात तुम्हाला जास्त पाहायला मिळेल आणि त्याच्याकडे अधिक झुकलेलं आपल्याला दिसेल. आणि म्हणून विश्वासार्हतेचा संबंध तुम्हाला शोधायचा असेल तर हा एक वस्तुनिष्ठ अशा प्रकारचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. आणि बुद्ध काळातली अस्पृश्यता आणि त्या संबंधीच्या काही खुणा त्यांनी शोधल्या. एके ठिकाणी त्यांनी ही ग्रामसंस्था कधी बळकट झाली त्याचा देखील शोध घेतला. अगदी शिंद्यांच्या या बुद्ध इतिहासाच्या खुणांमध्ये ब्राह्मणी आणि अब्राह्मणी, वैदिक आणि अवैदिक
खुणांच्या संघर्षाचा, टकरावाचा देखील सतत उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यांनी एके ठिकाणी फार चांगला देखील असं निर्देश केला आहे की बौद्धांची अहिंसा आणि जैनांचा कडकडीत शाकाहार ह्यामुळे ह्या दोघाही उदारतेचा ओघ अस्पृश्यता निवारणापेक्षा दृढीकरणाकडे झाला. बौद्ध धर्मातली सहिष्णुता आणि अहिंसा यामुळे देखील बुद्धांची काही एक पिछेहाट झाली, असं एक फार चांगलं विधान शिंद्याने एका वेगळ्या अर्थानं बुद्ध इतिहास कडकळ पाहण्याच्या निमित्तानं बुद्धाचा पाडाव का झाला, त्याचा ऱ्हास का झाला, त्याची कारणं देखील त्यांनी सांगितले. जैन, वैष्णव आणि शैवांचा पाडाव हा सामाजिक इतिहासामध्ये जे अंतर्विरोध निर्माण झाले आणि टकराव निर्माण झाल्या, राजकीय राजवटी निर्माण झाली, त्याची आक्रमणं निर्माण झाली, त्याच्यामध्ये शिंदे शोधताना आपल्याला दिसतात. आणि हे सांगत असताना इतिहास काळामध्ये लुप्त झालेल्या, दडपल्या गेलेल्या, झाकोळल्या गेलेल्या दलितांच्या किंवा अस्पृश्यांच्या शौर्यांचा, पराक्रमाचा आणि वीरत्वाचा इतिहास, बुद्ध इतिहासाचा खुणांचा मागोवा म्हणून शिंदे घेतात आणि त्यांचा तो एक आवडीचा, एक समाजशास्त्री अशा प्रकारचा निष्कर्ष देखील होता. आणि कर्नल अल्कॉट नावाचे मद्रास प्रांतातील एक गृहस्थ होते. त्यांनी 1901 साली द पुअर पारिया नावाचा एक ग्रंथ लिहिला. पारिया नावाचे एक समाज आणि त्याचा संबंधही बुद्धाशी, अस्पृश्यांशी जोडताना दिसतात. त्याचं भाषांतर देखील या ग्रंथाचं शिंद्यांनी बिचारा पारिया असं केलं. द पुअर पारिया, बिचारा पारिया असं भाषांतर केलेलं आहे. आणि हल्लीचे जे पारिया लोक आहेत ते एकेकाळी बौद्ध होते आणि धर्मक्रांतीच्या काळामध्ये हिंदू धर्मामध्ये सहभागी न होता आल्यामुळे किंवा न झाल्यामुळे त्यांना अस्पृश्य ठरवण्यात आले, असं एक निष्कर्ष शिंदे सांगतात. कोलंबो श्रीलंकेतील एक जी.टी. पिल्लई नावाचे ग्रस्त होते. त्यांनी सिद्धांत दीपिका नावाच्या एका मासिकामध्ये एका लेखाचा देखील उल्लेख करतात. तर किती तपशील संशोधनाचे शिंदे शोधत होते की तमिळ भाषेतील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे कवी कुरळ काव्य ज्यांनी लिहिलं ते तिरुवल्लर हे पारिया जमातीतले ग्रस्त होते आणि त्यांचा देखील या जमातीचा बौद्धांच्या काळातल्या अस्पृश्यतेशी शिंदे संबंध जोडतात. मलबारामध्ये, मलयगिरीमध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले आणि तिथल्या देवतांना त्याचा संबंध बौद्ध काळाशी शिंदे जोडतात, अस्पृश्यतेशी जोडतात. चाटण नावाची एक देवता त्याचा शिंदे उल्लेख करतात आणि चाटण या शब्दाचा तर शास्ता आणि ते बुद्धाचं नाव आहे असा देखील निर्देश शिंदे करतात. पूर्वेकडील बौद्ध दर्शन म्हणजे किती दक्षिणेपासून पूर्वेकडील अखंड भारतभरामध्ये पसरलेल्या बुद्ध इतिहास काळाच्या खुणांचा मागोवा शिंद्यांच्या संशोधन चिंतनामध्ये आपल्याला सतत भेटत राहतो. आणि म्हणून आसाम, ओरिसा, मेघालय, हिमाचल या प्रदेशातल्या देखील बौद्ध जीवन पद्धतींच्या किंवा अस्पृश्यतेच्या मागोवांच्या खुणा शिंद्यांच्या लेखनामध्ये. ओरिसामध्ये मयूरभंज नावाचं एक ठिकाणी संस्थान आहे आणि या संस्थानामध्ये बाबू नागेंद्रनाथ बसू यांनी 1911 साली अगदी आदिवासी जंगलांमध्ये फिरून वगैरे एक संशोधन केलं होतं. मॉडर्न बुद्धिझम अँड इट्स फॉलोअर्स इन ओरिसा, आधुनिक बौद्ध धर्म आणि त्याचे ओरिसातील अनुयायी या ग्रंथामध्ये पूर्वेकडील भारतातील बौद्ध धर्माच्या खुणांचा, इतिहासाचा शोध आणि अस्पृश्यता शोध बसूंनी कसा घेतला तर त्याचा आधार घेत शिंद्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि भारतातून बौद्ध धर्माची पिछेहाट कशा पद्धतीने होत गेली. एका अर्थाने एक फार चांगलं वाक्य त्यांनी म्हटलंय की बौद्ध बहुजन समाज कोकराच्या कळपाप्रमाणे निराश्रित झाला, अशा शब्दामध्ये बौद्ध धर्माच्या पिछेहाटीचं वर्णन शिंदे करत राहतात. आणि त्याचाच एक ब्रह्मदेशामधल्या प्रदेशामध्ये गेलेल्या खुणांचा देखील आहे. अगदी पगान राज्य घराणं, तिथली राष्ट्रीय कामं, बौद्ध धर्माची सुधारणा म्हणून बौद्ध देवस्थानं ती कशा पद्धतीने बांधली गेली आणि ब्रह्मदेशामध्ये देखील बहिष्कृतता कशा पद्धतीने झाली आणि भारतामधून दक्षिण प्रांतामधून आणि पूर्वेकडच्या प्रांतामधून ब्रह्मदेशामध्ये अस्पृश्यतेचं हे सावट कशा पद्धतीने पसरलं गेलं त्याच्या खुणांचा देखील मागोवा घेतात. शिंद्यांच्या या बौद्ध चिंतनामध्ये किंवा अस्पृश्यतेच्या जाती उच्चाटनाच्या संशोधनामध्ये एक कंपॅरेटिव्ह लिंग्विस्टिक्सचं देखील एक शिंद्यांच्यामध्ये मोठा भाग दिसतो. शब्द कसे निर्माण झाला आणि त्याचा एक तौलनिक संबंध शिंदे सांगत राहतात. संडाल हा ब्रह्मदेशातील चांडाल पासून भारतीय शब्द तो गेला असा असं ते सांगतात. त्याचबरोबर डून चांडाला की डोम चांडाल किंवा अशुभ राजा, तुबायझा अशा काही भाषिक व्युत्पत्तीच्या अंगणा, तौलनिक अंगणा देखील शिंदे या अस्पृश्यतेच्या सावटाच्या खुणा सांगत राहतात. आंध्र आणि द्रविड देशामधून ब्रह्मदेशामध्ये हीनयान पंथ गेला आणि त्याच्यातल्या काही गोष्टी ब्रह्मदेशामध्ये कशा सुद्धा सामाजिक जीवनामध्ये अस्तित्वात आहात
आणि यामध्ये भेदभाव देखील कशा पद्धतीने निर्माण झाला त्याचा देखील निर्देश शिंदे करत राहतात. आणि ख्रिस्त शकेच्या सुमारे 500 वर्षानंतर बौद्ध धर्माची कायमची उतरती कळा लागली आणि त्याचं कारण आपल्या ब्राह्मणी अब्राह्मणी संघर्षामध्ये देखील शिंदे शोधतात. वर्णाश्रमाच्या पायावर ब्राह्मणी सनातनी म्हणणाऱ्या दुहीप्रिय हिंदू धर्माची घडी कायमची आणि अस्पृश्यतेचे उच्चाटन कायमचे बंद झाले. दुहीप्रिय हिंदू धर्माची घडी असं म्हटले शब्दप्रयोग. तर हा एक सांस्कृतिक सामाजिक ऐतिहासिक संघर्षाची नांदी शिंद्यांच्या बुद्ध जाती चिंतनामध्ये कायम आपल्याला पाहायला मिळते. आणि हे इतकं ठाम झालं, इतकं घट्ट झालं की अस्पृश्यता देखील हे सहजसिद्ध नैसर्गिक आहे असं वाटू लागलं असं शिंद्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून या गौरवाचा एक इतिहास शोधत असताना महाराष्ट्राचा विचार करत असताना महाराष्ट्राची ही महारांची बलुतेदाराची व्यवस्था एकेकाळी वतनदारांची व्यवस्था आहे आणि महाराष्ट्राची पहिली वसाहत ही महारामांगांची वसाहत असून ती पुढे मराठ्यांनी बळकावलेली आहे असं फार धाडसी आणि खळबळजनक अशा प्रकारचं अनेक पुरावे देत शिंदे विधान करत राहतात. तर हा देखील शिंद्यांच्या अस्पृश्यताविषयक जाती संशोधनाविषयीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून बुद्ध इतिहास काळाचा एक महत्त्वाचा संशोधनाचा भाग म्हणून शिंद्यांच्या आपल्याला आयुष्यक्रमामध्ये पाहायला मिळतो. हे सगळं पाहत असताना शिंद्यांचं बुद्ध चिंतन कोणत्या प्रकारचं होतं त्याचा एक छोटेखानी निबंध एक भाषण शिंदे यांनी दिलेलं आहे. 26 एप्रिल 1910 साली जवळपास 110 वर्षापूर्वी शिंद्यांनी पुण्यामध्ये जॉन स्मॉल हॉलमध्ये एक बुद्ध धर्मावरती भाषण दिलं होतं आणि त्याचं शीर्षक आहे बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार. शब्द भाषा देखील शिंदे किती काळजीपूर्वक आणि हेतुपूर्वक वापर त्याचं एक उत्तम नमुनेदार उदाहरण म्हणून देखील या शीर्षकाकडे आपण पाहू शकतो. त्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी म्हटले की इथं 1910 साली की बौद्ध धर्माविषयी कोणाला चहा नाही आहे, संयोजक कोणी नाही आहेत, ऐकणारे कोणी नाही आहेत, हे नसताना देखील मी बुद्ध धर्मावरती भाषण देण्याचं धाडस मी करतो आहे. आणि म्हणून बुद्ध धर्म हा केवळ समाज सुधारणेचा विषय नाही तर तो जीवन पद्धतीचा जीवनधारणेचा विषय आहे. स्पेन्सर आणि मँचेस्टर इथे ते जे मानव विद्याशाखेसंबंधी जे काही शिकले त्याचा एक भाग म्हणून मी हे व्याख्याने भाषण देत आहे. या ठिकाणी त्यांच्या धर्मप्रेरणेसंबंधी आणि त्याच्या अत्यंत स्पष्टतेबद्दल एक फार चांगलं विधान त्यांनी केलं आहे. त्यांच्या आयुष्याचं जे एक जीवितध्येय होतं त्यासंबंधी त्यांनी असं म्हटलं की सर्व धर्माचे चौकस आणि निरपेक्ष बुद्धीने संशोधन व तुलना करून त्यातून जे सारभूत सत्य निघेल त्याच्या आधाराने दुसऱ्याची सेवा करणे यातच स्वतःची उन्नती करून घ्यावी. आणि यालाच मी खरं धर्माचरण असं म्हणेन. आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या धर्मचरणाचं स्वरूप सांगत असताना की दुसऱ्याची सेवा करणं यातच स्वतःची उन्नती पाहणं आणि त्यासाठी एक तौलनिक अशा प्रकारची दृष्टी शिंद्यांच्या अभ्यासामध्ये होती. आणि या दृष्टीनं माझं हे आजचं बुद्धाविषयीचं व्याख्यान या उज्ज्वल धर्माची एक लहानशी कामगिरी म्हणून तुम्ही त्याच्याकडं पाहावं असा प्रकारचा निर्देश करतात. या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की बौद्ध धर्म हा आमचा बिनमोल वारसा आहे. ही नुसती जाणीव ठेवू नका तर या वारशावरती अभिमानाने हक्क शाबूत करा आणि त्याचा लाभ तुम्ही घ्या. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल भारतामध्ये आणि धर्म प्रवर्तन केलं तर त्याचं एका अर्थानं हे पूर्वरूप देखील आपण शिंद्यांच्या भाषणामध्ये पाहू शकतो की भारताचा बिनमोल वारसा आहे एवढीच जाणीव ठेवू नका तर त्याच्यावर आपला हक्क शाबूत ठेवा आणि त्याचा लाभ नव्या पिढ्यांच्याकडे द्या. या प्रकारचं एक चिंतन शिंद्यांच्या बुद्ध चिंतनामध्ये या भाषणामध्ये त्यांनी बुद्ध विचाराची काही लक्षणं सांगितलेली आहेत आणि त्याचं एक आजचं महत्त्व का आहे की काही काळामध्ये बुद्ध विचार तत्त्वज्ञान भारतीयांच्याकडून काही एक संत किंवा लुप्तप्राय झालेलं आहे तर त्याचं एक पुन्हा एकदा स्मरण करणं पुनरुज्जीवन करणं अशा प्रकारची एक दृष्टी शिंद्यांच्या बुद्ध चिंतनामध्ये होती. बुद्ध विचाराकडे एक ते जडवादी आणि विवेकवादी रॅशनॅलिस्ट विचार म्हणून पाहतात आणि बुद्ध विचार हा केवळ नास्तिक नव्हता तर तो केबलवादी होता, प्रॅगमॅलिस्ट अशा प्रकारचा होता, तो व्यवहारवादी होता असं एक फार महत्त्वाचं विधान शिंदे करतात. आणि बुद्ध विचाराचं ऐतिहासिक कार्य काय असेल तर चमत्कृती अंधश्रद्धा आणि गूढता या विचारांना नाहीशी करून टाकले. त्याचं एक ऐतिहासिक मोल शिंदे बुद्ध चिंतनामध्ये पाहतात. एक प्रकारची प्रागतिक आणि सहिष्णुतावादी अशा प्रकारची जीवनदृष्टी बुद्धाने आम्हाला दिली आणि बुद्ध हा
आद्य समाज सुधारक आहे, अशा प्रकारचं देखील एक महत्त्वाचं विधान शिंदे करतात. बुद्ध विचारामध्ये जातीभेदाला किंवा वर्णभेदाला कोणत्याही प्रकारचा थारा नाही. पशुहत्या किंवा नरभेदाला देखील त्यांनी विरोध केला आणि बुद्ध विचारांचा विस्तार त्यांच्या काळात आणि लगत देखील सबंध भारतभर झाला आणि आपणहून अनुयायी निर्माण झाले. त्यांनी कुणाला बळजबरी केली नाही किंवा अधिक आक्रमकपणानं सांगितलं नाही. हे एक बुद्ध विचाराचं एक महत्त्वाचं, बुद्ध प्रसाराचं एक महत्त्वाचं इंगित शिंदे सतत अधोरेखित करत राहतात की हजारो लाखो शिष्य आपणहून बुद्ध संप्रदायामध्ये सहभागी झाले आणि जगाच्या संख्येच्या वनथट भाग हा बुद्ध विचारानं भारीच झालेला असं देखील शिंदे आवर्जून सांगतात. बुद्धाचा निर्वाण विषयक विचार त्यांना महत्त्वाचा वाटतो. एक प्रकारची सहृदयता आणि सद्भिरुची बुद्ध विचाराची सतत ते उल्लेख करत राहतात. बुद्ध विचार हा केवळ तांत्रिक स्वरूपाचा, वृक्ष स्वरूपाचा, कृत्रिम स्वरूपाचा नाही, तर त्यानं या बुद्ध विचारानं कलेला, वाङ्मयाला देखील अजरामर करून ठेवलं. याकडे शिंदे लक्ष वेधतात आणि ही मानव संस्कृतीच्या इतिहासाच्या वाटचालीतील अभिरुची नावाची जी गोष्ट आहे ती बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये शिंदे जाणीवपूर्वक त्याचा उल्लेख करतात की एका शिल्पकला आणि चित्रकलेमध्ये ज्या पद्धतीनं बुद्ध विचार आणि बुद्ध कथा अजरामर झालेल्या जगभरामध्ये पाहायला मिळतात, तर हा देखील त्यांच्या ललित किंवा कलाप्रेमी जीवनाचा म्हणून एक भाग देखील बुद्ध विचारांच्याकडे शिंदे पाहतात. अगदी निर्जन गिरीकंदरांमध्ये, गुफांमध्ये, गुहांमध्ये, आल्हाददायक वाटाव्या अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये बुद्ध चरित्राचं रेखांकन करणाऱ्या अजरामर अशा प्रकारच्या कलाकृती निर्माण झाल्या. तर हा बुद्ध विचाराचा एक महत्त्वाचा, अभिरुचीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ते सांगत राहतात. महर्षी बौद्ध धर्माच्या या उज्ज्वल प्रसाराचं काम सम्राट अशोकाने केलं. अगदी त्यांनी त्यांच्या मुलीला देखील भिक्षू केलेलं होतं आणि लोकांच्या अभिवृद्धीसाठी, लोककल्याणार्थासाठी बुद्धाची अगदी सम्राट अशोकानं अधिक पशूंसाठी दवाखाने काढले, औषधी वनस्पती किंवा गुरांना सुखविले, असे तळी खाणली, विहिरी खाणल्या, अशा लोककल्याणाची कामं बुद्ध शिष्य अशोकानं केल्याच्या नोंदी शिंद्यांच्या या भाषणामध्ये आहेत. आणि त्या भाषणाला त्यांनी जे उल्लेख केलेला आहे की बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार, तर वास्तुशास्त्रातलं एक रूपक वापरून एका अर्थानं बौद्ध धर्मातल्या पुनरुज्जीवनाचा, नूतनीकरणाचा, नाविन्याचा आणि त्याच्या इतिहास काळातल्या गौरवाच्या गोष्टीकडं लक्ष वेधण्याचा एक शिंद्यांचा एक महत्त्वाचा भाग. आणि जीर्णोद्धार काही काळामध्ये त्याचं एक विस्मरण झालं आणि त्या इतिहास काळाच्या पुन्हा नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची एक दृष्टी शिंद्यांच्या बुद्ध चिंतनामध्ये होते आणि ते रूपक वापरून तो भाग त्यांनी तिथे सांगितलेला आहे. धर्मानंद कोसंबी हे त्यांचे फार चांगले जवळचे मित्र होते. बुद्ध धर्माचे अत्यंत तेजस्वी प्रचारक असा त्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि या कोसंबींना, धर्मानंद कोसंबींना फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये नोकरी लागावी म्हणून देखील शिंद्यांनी प्रयत्न केला होता. अहल्याश्रममध्ये बऱ्याचदा बुद्ध पौर्णिमेला धर्मानंद कोसंबींची भाषणं किंवा व्याख्यानं ते आपल्या संस्थेत आयोजित करत असे. तर असा एक शिंद्यांच्या आणि बुद्ध जीवनाचा काही एक भाग आपल्याला दिसतो. शेवटाकडे दिसताना शिंद्यांच्या बुद्ध चिंतनासंबंधी 2-3 गोष्टींचा एक निर्देश करतो. एक म्हणजे शिंद्यांच्या बुद्ध विचारांच्याकडं, कार्याकडं किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण कसं पाहू शकतो, तर गौतम बुद्धाचं जीवनचरित्र, इतिहास काळ आणि बुद्ध विचार याकडं महर्षी शिंदे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात. एकतर त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये सतत बुद्ध विचारात निनादत राहताना आपल्याला दिसतो. बुद्ध विचारांचे साद आणि पडसाद आणि त्याचे ध्वनी, प्रतिध्वनी शिंद्यांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला भेटत राहतात. एक मनाची शांती आणि आपल्या वैयक्तिक जीवनाचा देखील एक जीवनक्रमाचा भाग म्हणून देखील बुद्ध त्यांना सतत खिळवून ठेवताना दिसतो किंवा त्याकडे ते आकर्षित देखील झालेले दिसतात. आणि 1902-03 पासून अगदी तरुण विद्यार्थी दशेच्या काळापासून बुद्ध विचारांची वाढ त्यांना महत्त्वाची वाटत आलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर भारतामधल्या इतिहास काळामध्ये बुद्धाचं कार्य आणि त्याची तेजस्विता आणि त्याचं एक औचित्य सतत पुन्हा पुन्हा शिंदे अधोरेखित करत राहतात. आपल्या संशोधनाचा भाग म्हणून शिंद्यांनी बुद्ध काळातील सामाजिक जीवनाचा, जाती संघर्षाचा इतिहास त्यांनी जो शोधला आणि भारतीय समाजातल्या सामाजिक जीवनातल्या आंतरविरोध आणि संघर्षाचा टकराव आणि त्या पार्श्वभूमी बुद्धाचं एक वर्णभेदातीत आणि जातीभेदातीत दृष्टी, त्याचं अधोरेखन शिंदे पुन्हा पुन्हा करत राहतात. शिंद्यांच्या या संशोधनामध्ये स्थानिक प्रश्नांच्यापासून राज्य, राष्ट्र आणि जागतिक
अशा बुद्ध विचारांची एक जोड शिंद्यांच्या या संशोधन कार्यालयास आपल्याला दिसतं. ब्रह्मदेश, चीन आणि जपान या परिसरामध्ये आणि प्रदेशामध्ये देखील बुद्धांच्या खुणांचा मागोवा, भारताबरोबरच लगतच्या राष्ट्रामध्ये देखील बुद्धाचा कसा प्रसार झाला आणि प्रचार झाला त्याच्या नोंदी आणि त्याचा एक पट शिंद्यांच्या बुद्ध विचारामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून एका अर्थानं 1930 नंतर महाराष्ट्रामध्ये जो एक बुद्ध विचारांच्या संबंध एक ज्ञानव्यवहारामध्ये एक महत्त्वाचा डिबेट किंवा चर्चा निर्माण झालं, त्याची एक पार्श्वभूमी शिंद्यांच्या बुद्ध चिंतनामध्ये, बुद्ध विचारामध्ये पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या विचार वाङ्मयाचं आणि किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार मोठं क्रांतिदर्शी अशा स्वरूपाचं एक समाज पालट करून बुद्ध विचाराकडे लक्ष वेधण्याचं आणि त्याला एक आत्मबळाचं महत्त्वाचा एक मोठा प्रोजेक्शन स्वरूपाचं कार्य दिलं. त्याचा एक भाग म्हणून शिंद्यांच्या बुद्ध विचारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे देखील त्यांचं ऐतिहासिक स्वरूपाचं श्रेय आपल्याला मान्य करावं लागतं. आणि म्हणून बुद्ध विचाराचा हा बुद्धाचा जीर्णोद्धार सतत आणि कायम त्यांना महत्त्वाचा वाटत आलेला दिसतो. 1909 साली शिंद्यांनी संतांचा धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष नावाचं एक भाषण दिलेलं आहे. या भाषणाच्या शेवटानं मी याचा समारोप करेन. या छोट्याशा भाषणात शिंद्यांनी काही जागतिक तत्त्वज्ञ आणि तुकारामांच्या अभंगाची एक तौलनिक अवतरणं देऊन संतांचा युगधर्म आणि वीरांचा युगधर्म या संबंधीची काही तौलनिक मांडणी केलेली आहे. आणि संतांच्याबद्दल त्याने असं म्हटलं आहे की आदर्शमय समाज आणि संतांना काय दिसतं, आगामी जगाचा प्रकाश संतांना मिळतो. भविष्याच्या खुणांचा एक चाहूल संतांच्या दृष्टीमध्ये, संतांच्या अंतःकरणामध्ये असतो आणि संतांच्या जीवनामध्ये हृदयात हा प्रकाशाचा सतत वाहणारा झोत कायम पाहायला मिळतो. या दृष्टीने संतांचं वेगळेपण, त्याची थोरवी, त्याचे द्रष्टेपण शिंदे सांगतात. आणि वीरांच्या गुणांच्या पेक्षा वीरांचे गुण हे राष्ट्रहितार्थ किंवा राष्ट्राच्या उत्कर्षामध्ये सहभागी झाले असतात. संतांचं कार्य हे उघड स्वरूपाचं नसतं, तर ते आंतरिक स्वरूपाचं समृद्ध आणि संपन्न करणारं असतं. आणि या प्रकाशाच्या वाटा संतांना अधिक जवळच्या मिळाल्या असल्यामुळं अंतरीचं सुख आणि शांती, समाधान या शक्तींचा, गुणांचा अंतर्भाव आणि उच्च दर्जाचं बळकट आणि जोमाने त्यांच्या जीवनामध्ये वाहत असतात. आणि एका अर्थानं त्यांनी पुढं असं एक फार महत्त्वाचं विधान केले की म्हणूनच केवळ राष्ट्राच्याच नाही तर अखिल मनुष्य जातीच्या इतिहासात संतांचे तेज हे अधिक मला महत्त्वाचे वाटतं आणि त्याचा प्रकाश मला अधिक महत्त्वाचा वाटत राहतं. एका अर्थानं राष्ट्राच्या उत्कर्षाबरोबर अखिल जगाविषयीच्या उत्क्रमणाविषयी आणि त्याच्या भविष्याविषयी, लोककल्याणाविषयीचा हा उजेड बुद्ध विचार आम्हाला देऊ शकतो. आणि त्याचं एक पुनस्मरण करणं, पुनर्आठवण करणं आणि बुद्ध विचाराच्या दृष्टीनं आजच्या काळामध्ये देखील ज्या पद्धतीचं आजचं जग वाहतं आहे आणि ज्या अंतर्विरोध, गुंतागुंतीचा एक पडझडीचा अशा प्रकारचा काळ आहे, एक प्रकारची शांती हरवलेली आहे, एक अपरंपार अशा प्रकारची तृष्णा आणि भोगाची लालसा आणि जगाचं एका मोठ्या महाभयंकर राक्षसी अशा हापापलेपणामध्ये रूपांतर होऊ पाहत आहे आणि माणसाची कांक्षा सतत तिकडं झेप घेत आहे. तर त्याला एक सतत विवेकाचं, त्याच्या मनशांतीचा प्रदेश देण्यासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी बुद्ध तत्त्वज्ञान आणि बुद्ध विचार आणि त्याचं जीवनचरित्र अजूनही माणसाला कशी तृष्णा सावली देणारे आहे आणि त्याचा विचार आजही कसा पथदर्शक ठरू शकेल याची एक वाट शिंद्यांच्या बुद्ध चिंतनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या दृष्टीनं या दोन महापुरुषांमधल्या संवादाच्या वाटा आपण अधिक प्रकाशमान करायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. तर मित्र हो, हे होते डॉक्टर रणधीर शिंदे, ज्यांनी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि बौद्ध धम्म याविषयीची अत्यंत तपशीलवार मांडणी आज आपल्यासमोर केलेली आहे. मला आशा आहे की त्यातून महर्षी आणि बुद्ध यांच्या स्नेहाचे, बुद्धाप्रती महर्षींच्या प्रेमाचे अनेक अज्ञात पैलू आपल्याला या व्याख्यानातून समजले असतील. हा प्रभाव बुद्धाचा असा सर्वदूर आहे, सर्वव्यापी आहे आणि महर्षी शिंदेंसारखा संवेदनशील मनाचा माणूस त्या प्रभावापासून वंचित कसा राहू शकेल बरं. आणि म्हणूनच त्यांच्या या स्नेहाची, बुद्धावरील त्यांच्या अतीव प्रीतीची आज आपण माहिती करून घेतली. मला आशा आहे की हे नक्कीच आपल्याला व्याख्यान आवडलं असणार आहे. अशाच व्याख्यानांसह आपण उद्याही भेटणार आहोत. आपल्याला हे व्याख्यान आवडलं असेल आणि अशी व्याख्यान आपल्याला ऐकत राहायची असतील
तर जरूर आलोकशाही या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.